श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आपल्या दिवसाची सकाळ देवघरापासून होत असते. आपण सकाळी उठल्यानंतर आवरून झाल्यानंतर परत आपण पहिल्यांदा देवघरामध्ये येऊन पूजा प्रार्थना करतोस. पूजा प्रार्थना करून झाल्यानंतर दिवा अगरबत्ती करून नैवेद्य दाखवून आपण दुसऱ्या कामाला हात लावत असतो. त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण तुळशीसमोर दिवा लावत असतो. आपण जर देवांची पूजा करत असाल तर ते खूप चांगलंच आहे, पण त्याचबरोबर कोणत्या दिवशी देव अगदी साफ करायचे आहेत. जर तुम्ही त्या दिवशी देव पूजा करत नसाल तर तुमच्या या चुकीमुळे देवांना उपवास घडणार आहे. तर ते कोणत्या दिवशी तुम्हाला देवांची पूजा करायची आहे व दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या चुकीमुळे देवाला उपवास घडणार आहे, हीच माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. भरपूर वेळा आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि त्यामुळे आपण पूजा केली, सेवा केली तर त्या सेवेचे फळ देखील आपल्याला मिळत नाही. मग आपण म्हणतो की मी पूजा करून सेवा करून मला त्याचे फळ मिळाले नाही, उलट मला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागले. घरामध्ये आणखी संकटे, अडचणी, अडथळे देखील वाढायला लागले. तर या काही चुका आपल्याकडून देखील होत असतील, त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल व आपण मेहनत करून कष्ट करून देखील आपल्याला कष्टाचे फळ देखील मिळत नाही. मग कोणत्या दिवशी देव चुकूनही साफ करू नये, तसेच कोणत्या दिवशी साफ करावे याबद्दलचीच माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. दररोज आपण देवपूजा करत असतो, देवांना स्नान देखील घालत असतो. स्नान करून झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या देवांना ठरवलेले हळदी कुंकू किंवा अष्टगंध असे अनेक वेगळे प्रकारचे आपण त्यांना लावत असतो. अशामुळे देव हे लवकरच काळे देखील पडायला सुरुवात होत असते. असे काळे पडलेले देव अजिबात चांगले वाटत नाही. म्हणूनच देवांची वेळोवेळी स्वच्छता करणे हे खूपच गरजेचे असते. आपण आठवड्यातून एकदा का असेना घर हे स्वच्छ करत असतो व दररोज आपण साफ करत असतो. पण ज्या काही अडगळीच्या वस्तू आपल्याला टाकायच्या असतील किंवा एखादी दुसरी खोली असेल की तिच्यामध्ये आपण कधीही जात नाही, तर ती खोली देखील आपण आठवड्यातून एकदा साफ करत असतो. तसेच काहींना कामानिमित्त बाहेर जावे लागतं, त्यांना आठवड्यातून एकदाच वेळ मिळत असतो, तेव्हा ते पूर्ण घर स्वच्छ करून घेत असतात. गुरुवारी घराची साफसफाई कधीही करू नये असे म्हटले जाते. अगदी अडगळीच्या वस्तू असतील तर त्या देखील आपल्याला गुरुवारी घराबाहेर काढायच्या नाही. फरशी तर अजिबातच पुसू नये, कारण त्यामुळे घरात जो येणारा पैसा आहे, घरामध्ये जी बरकत आहे ती आपल्याला मिळत नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी देखील देवांना साफ करू नये. या दिवशी तुम्ही फक्त अभिषेक करायचा आहे. गुरुवार हा बृहस्पतीशी संबंधित वार आहे आणि बृहस्पती म्हटलं की तुमच्या पतीशी आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीचे संबंध त्यामुळे येतात. म्हणून तुम्ही गुरुवारी कोणत्याही प्रकारची साफसफाई करू नये. देवघराची सुद्धा तुम्ही त्या दिवशी साफसफाई करायची नाही. फक्त त्या दिवशी तुम्हाला देवांना अभिषेकच करायचा आहे. देवांना साफ करण्याचे देखील काही नियम आहेत. त्यातील पहिला नियम आहे तो म्हणजे देवांना तुम्ही पहिल्यांदा एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही साफ करण्यासाठी घ्यायचं आहे. आपल्याला देवांना साफ करण्यासाठी काही वस्तू देखील लागणार आहे. तर आपण हळद घ्यायची आहे, तसेच अर्ध लिंबू घ्यायचं आहे. त्यानंतर आपण डिटर्जंट पावडर म्हणजेच निरमा आणि तिसरं म्हणजे तुम्ही दही, तुम्ही आंबट कोणत्याही पदार्थांपासून देवांना स्वच्छ केलं तरी पण चालते. अगदी आपल्याला वाटत असेल की निरमा किंवा इतर कोणतेही पावडर असेल तर ती वापरू नये, अशा वेळेस तुम्ही आंबट पदार्थ देखील घेऊ शकता. चिंचेचा वापर केला तरी देखील चालू शकतो. देवांना साफ करताना देखील आपण काही चुका करत असतो. तर त्यामध्ये आपण तामणाच्या ताटात सर्व देव काढतो व त्या देवांवर आपण दही टाकत असतो किंवा जे काही साहित्य आपण वापरत असतो तर ते त्याच्यावरती टाकत असतो. तर असे करू नये, कारण हीच खूप मोठी चूक आहे. त्यामुळे देवांना उपवास घडतो. देवाला तुम्ही साफ करत असताना तामणामध्ये सर्व देव काढून घ्यायचे आहेत व हाताने आपल्याला एक एक देव आपण साफ करायचा आहे. सगळे देव एकत्र कधीच साफ करायचे नाही. एक एकच देव आपल्याला पहिल्यांदा साफ करून घ्यायचा आहे. जर तुम्ही देवांना साफ करण्यासाठी ब्रशचा वापर करत असाल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन ब्रश वापरायचा आहे. आपण घरामध्ये वापरलेला ब्रश किंवा आपण जो वापरतो तो ब्रश कधीही देवाला वापरायचा नाही. मग तुम्ही अगदी सेपरेट ब्रश हा देवांसाठी ठेवू शकता. आपण डिटर्जंट पावडर, लिंबू, दही हे सर्व लावून आपण साफ केलेले असतं. त्यानंतर आपण पाण्याने साफ करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने साफ करून घ्यायचे आहे. ज्या दिवशी तुम्ही देवांना स्वच्छ करता त्या दिवशी तुम्हाला देवघरामधील सर्व साहित्य देखील स्वच्छ करून घ्यायचे आहे.
म्हणजेच की एका दिवशी तुमची पूर्ण साफसफाई होणार आहे। देवांना साफ करण्यासाठी 2 दिवस आहे, तो म्हणजे एकादशी। एकादशीच्या दिवशी देवांना उपवास घडत नाही, त्या दिवशी देवांना सुद्धा उपवास असतो। महिन्यातून 2 वेळाच एकादशी येतात। एकादशीच्या दिवशी तुम्हाला देवांना स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे। साफ केल्यानंतर देवांना नैवेद्य देखील दाखवायचा आहे। आता अगदी आपण रोज देवांना अंघोळ घालू शकतो, पण जेव्हा पण साफ करायचं असेल तर तेव्हा आपण एकादशीच्या दिवशी देवांना साफ करायचं आहे। आता यानंतर तुम्ही त्यांना नैवेद्य फूल अर्पण करायचं आहे। तसेच देवघरामध्ये ज्या काही तुटलेल्या मूर्ती असतील, भग्न झालेल्या मूर्ती असतील तर त्या आपण त्वरित काढून टाकायच्या आहे। अगदी कोणतीही मूर्ती तुटलेली असेल तर ती घरामध्ये चुकूनही ठेवायची नाही, आपण तिचे त्वरित विसर्जन करायचे आहे। मग आपण जेव्हा विसर्जन करशाल तेव्हा आपण त्या देवाला नैवेद्य दाखवायचा आहे। अगदी गोड साखरेचा नैवेद्य देखील आपण त्यांना अर्पण करू शकता आणि यानंतर ती मूर्ती आपण पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे। तसेच आपण जेव्हा देवघरामध्ये खाली कापड वापरत असतो तर त्या कापडाचा रंग देखील खूप महत्त्वाचा आहे। शक्यतो तुम्ही पिवळ्या रंगाचं किंवा भगव्या रंगाचं कापड हे खाली वापरायचं आहे, किंवा अगदी हिरव्या रंगाचा कपडा देखील तुम्ही वापरू शकता, पण शक्यतो लाल रंगाचा कपडा आपण टाळायचा आहे। आता याच रंगाचे कपडे का वापरावे याचे देखील काही नियम आहेत, ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगेन। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।